परवा कुणीतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला। अरे विरोधकाला तरी मी आदराने त्यांना नमस्कार करतो, अभिवादन करतो, विरोधकाला सन्मानाची वागणूक देतो, पण दादागिरीची भाषा बोलली ना त्याच्यापेक्षा दादागिरी माझी लय वाईट आहे। कुणी दादागिरीच्या भानगडीत पडू नका। आमच्या माणसाचं काय चुकलं असेल सांगा, मी लगेच माफी मागायला तयार आहे, पण दम देऊन का जातोय तुझ्याकडे बघतो पाय काढतो असा कोण म्हटला तर त्याचा पाय निघेल एवढंच सांगतो मी। आम्ही सरळ वागणारी माणसं आहे। आम्ही मैत्री केली कपडे काढून देतो, दुश्मनी केली कपडे काढून देतो। विरोधकाबरोबर विरोधकासारखे कधी आम्ही वागत नाही। जरी इलेक्शन असलं तरी संबंध मैत्रीपूर्ण सगळ्यांशी आम्ही ठेवलेले। पूर्ण आला प्रत्येका उमेदवार आहे, त्याला प्रत्येकाला मत मागायचा अधिकार आहे, हक्क आहे, प्रत्येकाचा सन्मान राखला पाहिजे। विरोधक आहे म्हणून त्याला काहीतरी बोलणं काहीतरी टोचणं असलं आमच्याकडून कधी होत नाही। परंतु एक दोन ठिकाणी दम देण्याचा प्रकार झाला। ज्यांनी दम दिलाय त्यांना मी सांगतो, तुम्हाला सोडवायला कोण येणार नाही, तुम्ही मार खाणार आणि तुम्हाला उपदेश करणारा पळून जाणार, हे तुम्हाला सांगतो। परत आमच्या कार्यकर्त्याला कोण काय बोलला तर आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो। मी जास्त बोलणार नाही। गोकुशेटला परत या ठिकाणी मुंबईला जायचं आहे आणि मी परत एकदा सांगतो, हे अत्यंत चांगलं पलूसचा विकास करणारं एक पॅनल भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी उभा आहे। तर मी या सगळ्या आपल्या तमाम पलूसकरांना हात जोडून विनंती करतो की जर हे पॅनल निवडून आलं तरच पलूस हित आहे आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही मतं दिली तर पलूस आणि 20 वर्ष खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही एकदा संधी आम्हाला द्या, आमच्याकडून संधीचं सोनं